नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं पंकज क्लिप्समध्ये, ज्यात आपण मोठे पॉडकास्ट छोट्या छोट्या क्लिप्समध्ये टाकतो. ही स्टोरी तुम्ही नक्की एन्जॉय कराल, पण त्याआधी सबस्क्राईब करायला विसरू नका. सांग बाई, हॉस्पिटल्समध्ये काय हॉरर गोष्टी असतात? हे जे लोक बोलत राहतात की मुर्दा घरमध्ये हे असतं की ऑपरेशन थिएटर्समध्ये असतं, तर मला ऐकायला आवडेल भाई. सो प्लीज स्टार्ट. हॉस्पिटल हे सगळ्यांपेक्षा वेगळं असतं. हॉस्पिटलने मंदिरापेक्षा जास्त प्रेयर्स ऐकलेले असतात. हॉस्पिटलने स्मशानापेक्षा जास्त डेथ्स बघितलेल्या असतात, किंचाळ्या ऐकलेल्या असतात. रोज कोणा ना कुणाची तरी डेथ होतच असते. मी ॲक्च्युली 4 वर्ष हॉस्पिटल्समध्ये होतो आणि तिथे जेव्हा पण मी बाहेर कॉरिडोरमध्ये यायचो, कुणाची ना कुणाची डेथ व्हायचीच. पण कुणा ना कुणाला फॅमिलीला रडताना पाहिलेलंच आहे मी. त्यामुळे तो एक वाइब किंवा आपण ऑरा बोलू शकतो, तो खूप निगेटिव्ह असतो तिथे. तू जसा हॉस्पिटलमध्ये पाय ठेवशील, तसा तुला कळेल की नाही, ही पॉझिटिव्ह नाही आहे. ही जी प्लेस आहे ती पॉझिटिव्ह नाही आहे. त्यामुळे ते मग फील होत राहणार आपल्याला आणि आपण विचार करत राहणार आणि कदाचित आपला सबकॉन्शियस माइंड आहे आपल्याला त्यामुळे ते जाणवणार. जरी नसलं तरी ते जाणवू शकतं. हॅलोसिनेशन्स होऊ शकतात. पॅरानॉर्मल गोष्टी दिसू शकतात त्याच्यामुळे. सो ते तर तुझी फर्स्ट स्टोरी तुला कोणती सांगायची आहे आणि ती कशाबद्दल आहे? काय आहे ती स्टोरी? ह्या स्टोरी मी ऐकलेली आहेत, अनुभवलेली आहेत. माझ्या सिनियर्सकडून ऐकले, डॉक्टर्स, स्टाफ वगैरे त्यांच्या सगळ्यांकडून मी ऐकलेली आहे. सो पहिली स्टोरी अशी आहे की खूप जुनी गोष्ट आहे. जेव्हा हॉस्पिटल बनून झालं होतं आणि तेव्हाच्या गोष्टी आहेत ह्या ॲक्च्युली की एक लेडी होती आणि तिचं बाळ तिने आणलं होतं. त्याला काहीतरी नॉर्मल आजार होता आणि तो लाईक बाळाची इम्युनिटी सिस्टीम कमकुवत असेल कदाचित. त्यामुळे जसं तो बाळाला घेऊन आलं, थोडंसं डॉक्टरने ट्रीटमेंट्स वगैरे केले, पण ते बाळ काही जगू नाही शकलं. त्यामुळे तिला ट्रॉमा आला आणि मग ती बाळाला घेऊन इथून-तिथून पळत रडत होती, की माझ्या बाळाला वाचवा, माझ्या बाळाला वाचवा. पण ती घरी घेऊन गेली आणि देन नंतर असं कळालं, की तिची पण डेथ झाली आहे. आणि नंतर अजून खूप काही वर्षांनी ती ज्या बाकड्यावर बसून असं जेव्हा रडली होती, तेव्हा लोकांना आजही तिथे जाणवतं, की आज ती बाई त्यांना दिसते. म्हणजे स्पेसिफिक टायमिंग असा आहे, की मॉर्निंग 4 ते 6च्या मध्ये आणि संध्याकाळी लाईक जशी वर्दळ कमी होते, लाईक 9, 10, 11 तो असा एक लेन आहे, पॅसेज आहे. तिथे जास्त नाही जात कोणी. तिथे मोस्ट ऑफ मॉर्चरी बाजूलाच आहे. तर लाईक जे मामा वगैरे असतात किंवा जे कामगार वगैरे असतात तेच जातात डेड बॉडीज वगैरे घेऊन. सो तिथे त्यांना जाणवतं, की बाई रडते अंधारात आणि रात्रीचे आपण लाईट्स जास्त नाही चालू ठेवत. बरोबर. सो त्याच्यामुळे आणि कधी-कधी जाणवतं, की ती अशी रडते. ती बोलते, "माझ्या बाळाला वाचवा, माझ्या बाळाला मारलंय, माझ्या बाळाला वाचवा." आणि लोकांना ते ऐकायला येतं. पण जर असं ग्रुपमध्ये लोकं जात असेल, तर आपण विचारतो, "तुला ऐकायला आलं का?" ते बोलतं, "नाही, तुलाच काय ऐकायला येतंय?" हम्म. त्यामुळे नंतर मागे वळून बघितलं, नाही दिसत आहे. नंतर जर त्याच्या आजूबाजूला 3-4 बाक आहेत आणि बाजूच्या बाकवर जर बसलोय आपण, तर आपल्याला असं ऐकायला येतं, की कोणतरी असं मुसमुसून रडतंय, हुंदके देतंय. आणि आपण बघतोय नाही दिसत आहे तिथं काही आणि आपण जसं तिथं बसणार तर आपल्याला असं निगेटिव्ह फील होणार आणि असं टेम्परेचर ड्रॉप फील होणार, की असं समजून जायचं की काहीतरी आहे, की अचानक हा गारवा झाला आहे आणि टेम्परेचर ड्रॉप झाला आहे, अंगावर शहारे येत आहेत. सो आपण समजून जायचं की काहीतरी आहे इथे, त्यामुळे आपल्याला होतं आहे आणि बाळाचाही कधी-कधी रडण्याचा आवाज खूप कमी लोकांनी ऐकला आहे, पण ऐकला आहे. पण त्या बाई खूप वेळा त्यांना दिसलेली आहे. जी बोलते, "माझ्या बाळाला वाचवा, माझ्या बाळाला मारलंय." जरी आम्ही बोललो, "चला आपण जाऊयाच." तरी काही-काही फ्रेंड्स होते ते बोलले, "नाही जायचं आपल्याला." तू अजूनपर्यंतचं तू बोललास की मुंबईच्या हां. तर खूप वेल नोन हो. हॉस्पिटलमध्ये काम वगैरे केलंय. तर तिकडची सर्वात हॉरिफाईंग स्टोरी तू कोणती ऐकली आहे? सर्वात भयानक गोष्ट? एक डॉक्टर फ्रेंडने ऐकवली आहे. त्यांच्या हॉस्पिटलमध्ये झालेली ही गोष्ट. सो ते पण गव्हर्नमेंटच हॉस्पिटल आहे आणि तिथे पण नाईट मोस्ट ऑफ तरी नाईट 2 ते 4:30च्या मधची गोष्ट आहे. तिथे असं आहे की एक प्रत्येक हॉस्पिटलमध्ये एक ड्रेस कोड असतो पेशंटला. म्हणजे व्हाईट असू शकतो, क्रीम असू शकतो, ग्रीन कलरचा वगैरे. म्हणजे असा ड्रेस देतात एक घालायला. सो ते होतं. फिमेलला वेगळं, मेलला वेगळं आणि त्या हॉस्पिटलचा ड्रेस कोड असा लाईट व्हाईटमध्ये होता आणि रात्रीचे काहीतरी 2:30 का 3 झाले होते आणि नर्सेस खूप कमी असतात तेव्हा 2 किंवा 3 आणि मोस्ट ऑफ नाईट असते, तर त्यामुळे एक जण काम करते, एक जण झोपलाय असं टाईपचं होतं. सो तिथे म्हणजे असं दरवेळीच पूर्ण वॉर्ड भरलेला आहे असं नाही आहे.
कधी कधी पेशंट नसतातही, कधी कधी जर आले तर सगळं वॉर्ड फुल होऊन जातो, ओव्हरफ्लो होतो, कधी कधी नसतो तर नसतोच. त्यामुळे खूप सारे असे बेड्स असे रिकामे पडलेले होते. सो त्यांनी टोटल लाईक जर 25 कॉट्स असतील, बेड्स वगैरे, सो 10 किंवा 11च पेशंट होते. त्यांनी मोजलेले होते आणि त्यांच्या जो समोरचा बेड होता तो खाली होता, रिकामा होता. सो नर्स वगैरे अशी झोपली होती आणि तिला असा आवाज आला की पेशंट बोलवतोय, स्टाफ, स्टाफ, स्टाफ. सो तिने असं बघितलं. पहिलं तर अशी पूर्ण नजर फिरवली की कोणी आवाज दिलाय. कारण पेशंटसोबत रिलेटिव्ह नसतात. त्यामुळे पेशंटला काय लागलं तर त्यामुळे ते नर्सला बोलवतात. मग बघितलं तर पेशंट सगळे तर झोपलेले आहेत. त्यामुळे समोरचा जो कॉट आहे त्याच्या मागे एक पेशंट असं बसला होता आणि तो असं बघत होता नर्सकडे. सो तिला वाटलं काय झालं, ह्याला झोप वगैरे नाही येते किंवा ह्याला कुठे जायचं असेल किंवा काय दुखत वगैरे असेल, एमर्जन्सी असेल, डॉक्टरना बोलवायचं असेल. त्यामुळे ती पेशंटला असं करते की काय झालं? पेशंट काहीच बोलत नाही, काहीच बोलत नाही आहे. अँड देन नंतर पेशंट हळूच तिथून उठला. चालत, चालत पुढे यायला लागला. अँड देन नंतर बाजूवाली जी त्यांच्या नर्स होती, तिने तिला असं टॅप केलं की "काय झालं? तू काय बघते?" ती बोलते, "अरे तो पेशंट." मग तिने बघितलं वापस, तर तिथे कोणीच नव्हतं. आणि त्याचा ड्रेस कोड हा खूप वेगळा होता. जेव्हा जुन्या पेशंट्सला द्यायचो ना आपण, लाईक 10-12 वर्षाआधी पेशंटला एक वेगळा ड्रेस कोड असायचा, येलो कलरचा. तो वाला त्याने घातलेला. सो असं सांगतात की लाईक त्या पेशंटची डेथ झाली होती, पण त्या पेशंटला हा वॉर्ड सोडून जायचा नाही आहे. त्यामुळे तो वॉर्ड असेल किंवा त्याला ती खाट सोडून जायची नाही आहे किंवा त्याला हे हॉस्पिटलच सोडून जायचं नाही आहे. त्यामुळे तो आजही तिथे आहे, असं सांगतात. मग ती स्टाफ वगैरे, तिला वाटलं तिला हॅलोसिनेशन्स झाले, त्यामुळे ती वापस तिच्या कामामध्ये लागली. आणि देन नंतर थोड्या वेळाने तिला असं जाणवलं की कोणतरी ना असं फिरतंय पूर्ण ह्याच्यामध्ये, कॉरिडॉरमध्ये. वॉर्डमध्ये फिरतायत. आणि ती वापस बघते तिथे, तर तिला दिसतंय एका कोपऱ्यामध्ये कोणतरी आहे, उभा आहे. सो ती बोलते की पेशंट आता ह्या टायमाला झोपले, तो एकटाच का उभा आहे? त्यामुळे ती वापस ह्याला बोलते की "अरे तुला दिसतोय का तो?" तर तिला ती भीती आहे मनात की मला एकट्याला दिसलंय, त्यामुळे कदाचित ते पण तेच असू शकतं, हॅलोसिनेशन्स होऊ शकतात माझे. त्यामुळे मग ती स्टाफला बोलते, स्टाफ बोलते, "नाही मला काहीच दिसत नाही, तुलाच का दिसतोय?" त्यामुळे देन नंतर तिला वापस तो गायब झाला. आणि नंतर तिला म्हणजे असं घाम वगैरे फुटला. ती बोलते, "काय झालं? माझ्यासोबत काय होतंय का? का मला माझी झोप झाली नाही आहे किंवा मला काय होतंय?" म्हणजे घाम आला तिला. अँड देन नंतर ती स्टाफ बोलली, की "तू झोपून जा, मी बघते आता थोड्या वेळासाठी." सो ती बोलली, "ठीक आहे, चालेल, चालेल." देन नंतर ती झोपते, पण तिला आवाजच येत आहेत, की "मॅम मला दुखतंय, मॅम मला दुखतंय, मला इथून बाहेर काढा." झोपेती त्याला कोणतं तिला मदतीसाठी आवाज बोलवते, येत आवाज आहेत. येतात. त्यामुळे ती झोपू नाही शकत आहे आणि ती विचारते, "तुला आवाज येत आहेत कोणत्या रे पेशंटचे?" ती बोलते, "नाही, अरे सगळे झोपले आहेत. रात्रीला कोण आवाज करणार?" आणि रात्रीचा थोडा जरी आवाज झाला तरी तो इको होतो. आपल्याला ऐकायला येतो. त्यामुळे ते नाही, मला आवाजच नाही आला. सो ते ती स्टाफ होती, ती त्या दिवशी त्याच्यानंतर तिने 2-3 दिवस लीव्ह टाकली. त्याच्यानंतर मग तिने नाईट शिफ्ट नंतर केल्या, पण नंतर तिला काही असे भास वगैरे झाले नाहीत. पण नंतर तिने तिच्या सीनियर्सशी जेव्हा ह्याबद्दल बोललं, तेव्हा तिचे सीनियर्स बोलले, की असतात काही पेशंट्स असतात, ज्यांना इथून जायची इच्छा होत नाही किंवा त्यांची अशी सडन डेथ झाली, की त्यांना माहिती नाही की त्यांची डेथही झाली आहे. त्यामुळे ते इथेच घुसमळत असतात आणि शोधतायत, की माझे रिलेटिव्ह कुठे गेले किंवा माझ्यासोबत जे बाकीचे पेशंट होते ते कुठे गेले. त्यामुळे तो एक इन्सिडेंट झालेला होता. बापरे! म्हणजे त्यांची डेथ झाल्यावर त्यांची आत्मा तिथे अजून ट्रॅप होती. कन्फ्यूज असतात आत्मा, की अरे माझी डेथ झाली, पण पेशंटला नाही कळत. सॉरी, त्या घोस्टला नाही कळत. कधी मी ते मागे तेही वाचलेलं, की खूप सारे जे असे सोल्स असतात किंवा आत्मा असतात, त्यांना माहितीच नाहीत की ते मेले आहेत. नाही, त्यांना माहीतच नसते आणि आपल्या म्हणजे असं कन्स्पिरसी थिअरीजमध्ये पण आपल्याला लिहिलं आहे, की माणूस मेल्यानंतर 13 दिवस तो आपल्यासोबतच असतो. 13व्या दिवसानंतर त्याचं जे काही पिंडदान किंवा काही असेल, अस्थिविसर्जन असेल, तेव्हा तो निघून जातो वैकुंठाला. सो एक आहे स्टोरी, की असतो, पण तो आपल्याला दिसत नाही. जेव्हा पेशंटची डेथ वगैरे होते, जेव्हा कोणाची डेथ होते, तेव्हा तो डायरेक्ट जात नाही. म्हणजे स्वर्गात असू दे किंवा कुठेही असू दे, तो नाही जात. त्याला कळतं, की अरे आपल्यासोबत काहीतरी झालंय. तो त्याचे रिलेटिव्हज सगळे रडत असतात किंवा तो इथून-तिथून त्यांना हाक मारण्याचा प्रयत्न करतो, त्यांना टॅप करण्याचा प्रयत्न करतो, पण नाही होत. आणि नंतर त्याला कळतं, की मग काहीतरी झालंय. त्याला त्याची बॉडी दिसते, डेड बॉडी दिसते. त्याला त्याचे सगळे रिलेटिव्हज दिसतायत, पण नाही, त्याला काही करू नाही शकत. पण ते अजून कोणी शोधलेलं नाहीये. ते आहे. मंडळी, जर तुम्हाला ही स्टोरी आवडली असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये आम्ही पूर्ण एपिसोडची लिंक टाकलेली आहे. तो चेकआउट करायला विसरू नका. त्यात अशाच प्रकारच्या भरपूर स्टोरीज अवेलेबल आहेत आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.